बऱ्याचदा काय होतं, गणपती बाप्पांसाठी मोदक केल्यानंतर सारणाचा अंदाज चुकतो आणि मग उकड इथे शिल्लक राहते आणि गोडधोड इतकं खाऊन झालेलं असतं की पुन्हा याच्यापासून गोड काही करायची इच्छा नसते. तर कधीकधी गणपती झाल्यानंतर तांदळाची पिठीसुद्धा बरेच दिवस पडून असते. अशावेळी या उकडीचं किंवा तांदळाच्या पिठीचं करायचं काय? तर मग अशी पिठी पडून असेल तर अगदी मोदकांसाठी करतो तशीच उकड करून घ्यायची. याचे याप्रमाणे अगदी छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे. हे बघा, छान असे गोल गोळे याचे वळून घेतले. चाळणीमध्ये हे जे गोळे आहेत ते 15 मिनिटे वाफवून घ्यायचे. मस्त लुसलुशीत असे याचे उंडे तयार होतात. फोडणीसाठी तूप किंवा बटर घेतलं, याच्यामध्ये मोहरी, कढीपत्त्याची पानं, हिंग घातलं. तयार केलेले तांदळाचे उंडे याच्यामध्ये घालायचे आणि छान असं परतून घ्या. थोडंसं मीठ घातलं. 2 चमचे पोळी चटणी किंवा पूड चटणी जी असते ती याच्यावर घातली. याची सविस्तर रेसिपी मराठी किचन यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकता. चिली फ्लेक्स, लाल तिखट असे सगळे मसाले तुमच्या आवडीनुसार घालू शकता. या फोडणीमध्ये थोडेसे तीळसुद्धा आठवणीनं घालायचे, खूप छान असे लागतात. 2 मिनिटं छान परतून घ्या आणि शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. तर अशा प्रकारे छान मसालेदार अशी गोळी इडलीची ती तयार झाली. ओल्या नारळाच्या चटणीसोबत इडली अगदी मस्त लागते.